नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती तंत्र या चॅनल तुमचं स्वागत आहे। आपण जे काय आता हळदीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जे काय पाण्याचं नियोजन करतो आणि जे काय हळदीचं पाणी आपल्याला म्हणजे जे शेवटचं पाणी म्हणा तर ते कधी द्यायचं तर त्याबद्दल तुम्हाला काही माहिती सांगणार आहे। तर आता बघा, यावर्षी तुम्ही बघितलं असेल की भरपूर प्रमाणात पाणी पडल्यामुळं बऱ्याच हळदीला काय झालेलं आहे की जे काय सड आहे तर त्या सडीचा परिणाम आपल्याला झालेला दिसते। तर त्याच्यामध्ये जे काय आपल्या हळदीमध्ये जास्त पाणी साचून राहणे किंवा नेहमी जास्त पाण्याचा आपण ठिबकद्वारे समजा देत राहिलो तर त्याचा परिणाम म्हणा किंवा पावसाचा एकंदरीत त्याच्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे सड भरपूर लागलेली आहे। तर आता त्याच्यामध्ये आपण जे काही शेवटचं पाणी म्हणजे हळदीला नेमकं कधी द्यायचं आहे तर आता ही जे काही पाण्याचं नियोजन आहे शेवटच्या टप्प्यातल्या तर त्याच्यामध्ये जी काही जमीन आहे तुमची, समजा भारी जमीन आहे का मध्यम स्वरूपाची, तर त्यानुसार आपल्याला ती पाण्याचं नियोजन करावं लागते। तर एकंदरीत बघा, जवळपास समजा आपण 9-1 महिन्याचं पीक झालं समजा हळदीचं की पाणी म्हणजे हे करायला काय अडचण नाही। समजा आता आपली जर हळद 25 मेची समजा लावलेली आहे तर त्या 25 मेच्या दरम्यान लावलेल्या हळदीला एकंदरीत आपण जर 15 फेब्रुवारी पर्यंत समजा शेवटचं पाणी 15 फेब्रुवारीला जर दिलं तर त्याच्यानंतर आपल्याला पाणी देण्याची गरज भासणार नाही। आणि 2-3 जे पाणी समजा डिसेंबरपासून ते 15 दिवसाच्या आपल्याला काय करायचं पाण्याचं नियोजन म्हणजे एकदा सर्वनी पाणी देणं गरजेचं आहे। त्याच्या परत 15 दिवसाला ठिबकनं पाणी द्यायचं आहे आणि परत एकदा पूर्ण सर्वनी पाणी। तर अशा प्रकारचं जर आपण नियोजन केलं तर निश्चितच काय होईल, याचा फायदा आपल्या हळदीला होईल। आणि हे जे पाण्याचं नियोजन हे सर्वनी कशामुळे द्यायचं आहे, जे काही तुमच्या ज्या मुळ्या असतात त्या खाली अशा आपल्या जे बेड आहे बेडच्या खाली अशा एकदम म्हणजे सरीमध्ये आलेल्या असतात पांढऱ्या मुळ्या, तर मग ती जे काही न्यूट्रिशन आहे किंवा जे अन्नद्रव्य ते जास्त खालच्या स्वरूपामध्ये म्हणजे दांडामध्ये म्हणा एकदम खाली असतात। त्याच्यामुळं मग ते काय पाणी चांगल्या प्रकारे मुळ्याला भुगते आणि एक टेम्परेचर म्हणा तुमचं जास्त थंडी वगैरे असली तर ते टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करत असते। तर मग त्याच्यामुळं आपण काय करायचं, विहिरीचं पाणी किंवा बोरचं पाणी समजा 15 दिवसाला असं दांडानं द्यायचं आहे। आणि एक जर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता जी काय आपली हळद आहे तर बघा, आता हे जे हळदीचं झाड आहे तर या हळदीच्या झाडाचं जे हे बांडी आहे बघा आता म्हणजे स्टंप, तर ह्या स्टंपचा जेव्हा रंग पूर्ण पिवळा पडन आणि पिवळा पडून ज्यावेळेस हे जे समजा स्टंप आहे थोडा असा झुकायला सुरुवात होईल तर त्यावेळेस आपण या हळदीचं पाणी म्हणजे बंद करू शकतो आणि हे शेवटचं पाणी म्हणून। तर म्हणजे 50% असा प्रकार दिसला आपल्या शेतामध्ये की पूर्ण हे जे स्टंप आहे हा पिवळा पडलेला आणि झुकायला सुरुवात झाली की पाणी आपल्याला शेवटचं देणं गरजेचं आहे। तिथून आपण पाणी नाही दिलं तरी चालते। आणि एकंदरीत हे जे नियोजन आहे हे फार पाण्याचं नियोजन महत्त्वाचं आहे, कारण आणि परत तिथून तुमच्या जमिनीचं जे जसं काही म्हणजे हे आहे समजा जमिनीची क्वालिटी त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता। तर अशा प्रकारे एकंदरीत 10 महिन्याचं पीक झालं की हळद एकदम म्हणजे समजा काढण्यास ओके होती। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।